मुंबई पुण्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। मुंबईतील आणखी 4 म्हाडा वस्तींच्या समूह पुनर्विकासाचा मार्ग मोकळा। मोतीलाल नगरच्या धर्तीवर बोरविली, चारकोप, गोराई आणि खारमधील रामकृष्ण नगरचा कायापालट होणार। या प्रकल्पामुळे 45,000हून अधिक रहिवाशांना हक्काची मोठी घरं मिळणार। गिरणी कामगारांच्या 2,521 घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्ह। गृहनिर्माण विभागाच्या आदेशाला म्हाडाची केराची टोपली। कामगारांमध्ये तीव्र नाराजी, मात्र म्हाडानं अद्याप याबाबत काहीच निर्णय घेतला नसल्याचं समजतंय। पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार। शहरातील जलकेंद्रांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय। शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होणार, प्रशासनाची माहिती। यात्री सुरक्षा मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणे विभागाकडून प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंच्या चोरीचा छडा। आरोपीला अटक, सोन्याचे दागिने आणि 10,32,000 रोख रकमेसह मुद्देमाल जप्त। मुंबई पोलिसांच्या अश्वपथकामध्ये 21 नवीन प्रशिक्षित घोडे दाखल। घोडे गिरगाव, जुहू आणि अक्सा यासारख्या समुद्र किनाऱ्यांवर गस्त घालणार। महाराष्ट्र दिनाच्या संचलनामध्ये हे घोडे पहिल्यांदा जनतेसमोर येतील। गर्दी नियंत्रण आणि व्हीआयपी सुरक्षेसाठी वापर केला जाणार। राज्यातील 17 लाख सरकारी, निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर। संपामुळे शाळा, रुग्णालय, शासकीय कार्यालयामधील कामकाज ठप्प होण्याची चिन्ह। दुसरीकडे संप बेकायदेशीर ठरवत संपामध्ये सहभागी होणाऱ्यांवर कारवाईचा इशारा। पुण्यातल्या राजगुरुनगर इथून राजगुरुनगर संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बसचा शुभारंभ। खानदेशातील प्रवाशांची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण। बस सेवेचं राजगुरुनगर इथे खानदेश बांधवांकडून जोरदार स्वागत। एसटीच्या ताफ्यामध्ये दरमहा 400 बसगाड्यांची भर। वर्षाअखेरपर्यंत 8,000 नव्या लालपरी प्रवासी सेवेमध्ये धावणार। राजामाता जिजाऊ स्मार्ट बस सेवेअंतर्गत 3,000 बसगाड्या प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल केल्या जाणार।